मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 97. मागील भागात थँक्यू मॅडम, तुम्ही लई चांगल्या आहेत बघा. रमा केशरचे आभार मानून बाहेर निघाली. आता पुढे. ओ माय गॉड, अजून काय काय चालू आहे फॅक्टरीमध्ये शोधून काढायला लागेल. मला तर वाटलं होतं फक्त अकाउंटचा घोळ आहे, इथे तर भलतंच घडतंय. हे त्या एकट्या रवींद्रचं काम नक्कीच नाही, अजून कुणीतरी त्याला सपोर्ट करत असणार. सगळे पुरावे मिळाल्याशिवाय अप्पांना काही सांगता पण येणार नाही. केशर तिच्या हातातल्या जाम आणि ज्यूसच्या बॉटल चेक करत मनात बडबडत, रुही पिल्लू, मी सांगितलेलं आहे ना लक्षात? मम्माला तयार करायचं हा आपल्याला इव्हनिंगसाठी. तुला यायचं ना डान्स करायला आणि मेहंदी काढायला वर्षा मावशीच्या घरी? रुहीला समजावत, येस मामी, ड्रॉइंग काढायचे हातावर, मग लेड होतो हँड. आणि मी लोलोला पण घेऊ डान्स करायला? रुही पण मान ढोलवून विचारत, येस, आपण सगळे जाऊ हां, फक्त मम्माला तू सांगायचं. आज शनिवार असल्याने रुही आणि केशरला सुट्टी होती. तशा दोघी साजरीला सरप्राईज म्हणून कॉलेजवर घ्यायला आल्या होत्या. तिथे कॅन्टीनमध्ये बसून तिची वाट पाहत केशर तिला संध्याकाळचा प्रोग्रामसाठी तयार करण्यासाठी रुहीला म्हणवत होती. प्रभास, हा इथे काय करतोय? प्रभास इकडे. हाय. समोरून कॉलेजच्या ऑफिसमधून प्रभास बाहेर येताना दिसला तशी केशर त्याला आश्चर्याने पाहत आवाज देत कॅन्टीनमध्ये बोलवत, अरे केशर, तू इथे काय करते? प्रभास डोळ्यावरचा गॉगल काढून आत येत, हेच मी पण विचारलं तुला. तुझं स्टेशन इकडे कुठे आज? बस ना, तुझ्या LIC चहा ऑर्डर करते. केशर समोर बसायला इशारा करत, ओ थँक्स, खरं गरज होती मला. पोलीस स्टेशनला जाऊन पहिलं हेच करणार होतो मी. आज कुठे डोकेदुखी कमी झाली माझी. तू सांग, आज वेळ भेटला तुला बोलायला? इतके दिवस तर टाळत होती, मैत्रीण जवळची झाली आता तुला. प्रभास कॅप काढून चेअरवर बसत, अरे असं का रे बोलतो? कामात होते मी म्हणून नाही जमलं. तू सांग, काय डोकेदुखी मागे लागले? काही प्रॉब्लेम होता का? आईने पुन्हा लग्नाचा विषय लावला का तुझ्या मागे? केशर हसून विषय बदलत, मोक्षदा प्रकरणावरून अजून पण थोडा नाराज होता तिच्यावर तो, पण आता तिने चालाकीने तो विषय टाळला होता. नाही ग, घरचं काही नाही. ते एका मिनिस्टरच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट होती. याच कॉलेजमध्ये शिकते म्हणून आलो होतो. ही आजकालची मुलं जरा मनाविरुद्ध काही झालेलं चालत नाही, लगेच जीवाचं काही बरं वाईट करून घेतात, नाही तर मग घर सोडून निघून जातात. तीच केस सॉल्व करत होतो इतके दिवस. मिनिस्टरची मुलगी, त्यामुळे प्रेशर तर तुला माहीतच आहे. काल रात्री सापडली मैत्रिणीच्या घरी. पुढचं काही सांगायलाच नको, त्यामुळे डोकेदुखी म्हटलं मी. इतक्या छोट्या गोष्टीसाठी पूर्ण पोलीस फोर्स लावली होती कामाला. इतकं प्रेशर टाकलं की ती स्वर्गात गेली असली तरी त्या देवाला पण दया आली असती माझी. तोच म्हटला असता, अरे इथे आहे, हिला घेऊन जा. माझं सोड, तू सांग, इथे काय करते? काम कसं चालू आहे तुझं? आणि आली नाही बरेच दिवस झाले बाईला? प्रभास, छान चालू आहे सगळं. मार्च एंडिंगची लगबग. आज शनिवार सुट्टी होती म्हणून आले होते कॉलेजला हिच्या मम्माला घ्यायला. संध्याकाळी येशील ना वर्षाच्या घरी? बघू, ड्युटीवर डिपेंड आहे सगळं. बरं, आता विषयाला हात घालायचा का जो तू चालाकीने बदलला मगाशी? प्रभास समोर आलेल्या चहाचा घोट घेत, हो बोल ना. तू का नाही सांगितलं मला? मी विचारलं होतं ना तुला. घरात सध्या याच गोष्टीवरून वाद चालू आहेत. तिघांची तोंड 3 दिशेला आहेत सध्या. तुला माहितीये सगळं. आधीच माझ्या कामामुळे किती रामायण झालंय घरात. त्यात मी आता मोक्षदाचं ठरलेलं लग्न मोडलं तर काय होईल? बाबा तर दुरावले गेलेतच. मला आता आई पण विश्वास ठेवणार नाही. कुणाची बाजू घेऊ मी? आत्याला काय उत्तर देऊ? ती सगळी तयारी करते लग्नाची. तुला मनापासून काय वाटतं प्रभास? अनय भाऊजी भेटले ना तुला? त्यांना भेटून तुला वाटतं ते आपल्या मोक्षदाच्या लायक नाहीत? यांचं खूप प्रेम आहे मोक्षदावर आणि तिचं पण. तू त्या अक्षय सोबत बोलून बघ ना, कदाचित काही मार्ग निघेल.
केशर, ती नंतरची गोष्ट झाली. आपण सगळे मिडल क्लास सोसायटीमध्ये राहणारे साधे लोक आहोत. तो अनय कुणाचा मुलगा आहे याची कल्पना आहे ना तुला? इतक्या मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे तो. त्याच्या घरचे तयार होतील मोक्षदाला ॲक्सेप्ट करायला? त्याच्या स्टेटसला शोभायला हवं ना ते? हाच प्रश्न विचारला मी त्याला त्या दिवशी. तर गप्प होता. घरी अजून काही सांगितलंच नाही त्यांनी. मोठ्या जोशात सांगून गेला होता त्याच्या डॅडशी बोलतो आणि कळवतो, पण अजून त्याच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाहीये. कोणत्या बेसिसवर मी मोक्षदाचं ठरलेलं लग्न मोडू? उद्या नाही परमिशन दिली त्यांच्या डॅडने तर पुढची स्टेज उचलणार आहे का तो? प्रेमाच्या विरोधात नाहीये मी केशर. असेल दोघांचं खरं प्रेम, पण घरचे पण महत्वाचे आहेत. आईला नाही सहन होणार या वयात आता. त्याच्याकडून काहीच खात्रीशीर उत्तर अजून तरी मिळालं नाहीये मला, म्हणून मी तरी सध्या काहीच पाऊल उचलणार नाहीये. प्रभास, अरे असं काय करतो? थोडा वेळ दे ना त्यांना. ते कळवतो म्हटलेत ना तुला, मग लगेच विचारलं आणि परमिशन मिळाले असं कुठे होतं का? पण तोपर्यंत तू ठरलेलं लग्न पोस्टपोन करायचं तरी प्रयत्न कर. ते फिक्स झालं की मग अजूनच अवघड होऊन जाईल सगळं. काकूंना समजावू ना आपण. केशर, तुला सगळं सोपं वाटतंय का हे? जरी अनय सोबत लग्न ठरलं तिचं तरी सुपरमॅन. दोघं बोलत होते की तसा रुहीचा आवाज आला. इतका वेळ प्रभासचं निरीक्षण करणारी ती काही विचार करत त्याला पाहत होती. काही आठवलं तशी उठून त्याच्या बाजूला येऊन त्याच्या शर्टचा कोपरा हळूच ओढून त्याला आवाज देत निरागसपणे त्याला पाहत होती. हाय बेबी डॉल, माझं नाव प्रभास आहे, सुपरमॅन नाही. प्रभास उचलून तिला मांडीवर बसवून सांगत, आय नो तुम्ही पोलीस अंकल आहे ना? बॅड लोकांना पनिश करता, चोलाला पण पकडता, सगळ्यांना हेल्प करता. मम्माने सांगितलं सगळे पोलीस अंकल सुपरमॅन असतात. ओ थँक यू बेबी डॉल, इट्स आवर ड्युटी. लोकांना हेल्प करणंच हेच आमचं काम आहे. प्रभास हसून तिचे गाल ओढत, मग तुम्ही मला हेल्प कराल? हेल्प? तुला काय हेल्प हवी माझी? प्रभास थोडा आश्चर्याने केशरकडे पाहून तिला विचारत, मला मिसिंग कंप्लेंट करायची. ती एक नजर केशरला पाहून हळूच बोलत, मिसिंग? काय मिसिंग आहे? तुझा फेवरेट डॉल की टॉय? नो, माझा डॅड मिसिंग आहे. तो सापडत नाही. तो देव बाप्पाकडे गेला. त्याला शोधून घेऊन या ना तू. तू सुपरमॅन आहे ना? ही नवली मामी पण आली देव बाप्पाकडून. तो का नाही येत? मगाशी तिने मिसिंग कंप्लेंट विषयी ऐकलं तशी ती त्याच्याकडे स्वतःची कंप्लेंट घेऊन आली होती. व्हॉट्स केशर? ही तिने सांगितलं तसं शॉक लागल्यासारखा प्रभास केशर आणि तिला पाहत, सुपरमॅन डोंट शाउट. मम्माने ऐकलं तर मला पनिश केलेल ती आणि लढेल पण. तू सांगू नको तिला, आपलं सिक्रेट आहे ना. वहिनी, तू इथे काय करते? बरं झालं मला दिसली, नाही तर मी निघून गेले असते. अरे बच्चा, तू पण आली? अचानक दारातून साजरीने आवाज दिला तसे सगळे सावरून बसत, आज साजू आलीस तू? अगं आम्हाला सुट्टी होती ना आज, म्हणून आलो तुला घ्यायला. इथेच प्रभास पण भेटला तर गप्पा करत बसलो होतो. केशर एक नजर प्रभासकडे पाहत, हो झाली भेट यांच्याशी. गेले 2-3 दिवस केस रिलेटेड कॉलेजवर येत होते हे. हॅलो साजरी थोडं हसून प्रभासला ग्रीट करत, बरं चला निघायचं का? माईचा फोन येईल नाही तर? साजरी केशरला विचारत, हो चल प्रभास आम्ही निघतो. तुझं काम झालं का? थांबणार आहेस? केशर जागची उठून विचारत, नाही मी पण निघतच आहे. तुम्ही चला पुढे. हिला चॉकलेट घेऊन देतो मग सोडतो पार्किंग मध्ये. चालेल ना बेबी डॉल? तुला चॉकलेट आवडतात की आईस्क्रीम? प्रभास तिला उचलून घेऊन बाहेर निघत, सुपरमॅन तुला माहितीये माझ्या डॅडचा पण असा ड्रेस आहे आणि कॅप पण. त्याच्याकडे गन पण आहे तुझ्यासारखी सेम ना. तुझा फ्रेंड आहे का तो? प्रभास तिच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं हे न कळून नजर चोरत, तुला भेटतो का तो? मम्मा म्हणाली तो लांब गेला काम करायला. मी स्मॉल आहे ना, तिकडे स्मॉल मुलं नाही जात. हे घे तुझं चॉकलेट. अजून काय घ्यायचं तुला? बघ एकदा. प्रभास तिच्या प्रश्नांना टाळत तिचं लक्ष गिरवत, नो थँक्यू, मी जाऊ मम्माकडे? समोर गाडी उभी राहिली तशी ती त्याच्या कडेवरून खाली उतरत,
गो स्लोली. प्रभास तिच्या गालावरून हात फिरवत तिला जाताना पाहत. सुपरमॅन. पुढे पळत गेलेली रुही काही आठवलं तशी पुन्हा मागे वळून त्याला आवाज देत त्याच्या पायाशी येऊन उभी राहिली. तसा प्रभास हसून तिला पाहत खाली गुडघ्यावर बसला. त्याला पाहून तिने आपले छोटे हात त्याच्या गालावर ठेवले आणि खिस करत त्याला मिठी मारली. दिस इज फॉर माय डॅड. तू भेटला की त्याला दे आणि सांग लुही मिस हिम कम सून. तिच्या इवले हात त्याच्या गळ्यात गुंतले तशी त्याच्या कानाशी बोलत ती रुही सांगून पळत सुटली. तसं प्रभास पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत उठून उभा तिला पाहत. तिचे ते निरागस डोळे आणि प्रश्न ऐकून सुन्न झाला होता. कधी कधी नशीब नावाच्या प्राण्याला कोसावं वाटतं अशा निरागस जीवाला पाहून. नेहमी ज्याला जे हवं असतं, ज्यासाठी तो तळमळत असतो, नेमकी तीच गोष्ट हा नशीब नावाचा प्राणी हिरवून घेतो आणि आयुष्यभर त्याला तळमळत ठेवत त्याची मज्जा पाहत राहतो. काय होम मिनिस्टर, कसला एवढा विचार चालू आहे? कसं झालं फंक्शन? मेहंदी, डान्स सगळं आवडीचं होतं आज तुमच्या. उद्या लग्न, अजून एक दिवस नटायला मिळतं. काय घालायचा याचाच विचार चालू का आत्तापासूनच? आरशासमोर आपल्याच विचारात केशर उभी राहून ज्वेलरी काढत होती. तसा मागे लॅपटॉप घेऊन बसलेला समर तिला पाहून आवाज देत. संध्याकाळी तिघी वर्षाच्या घरी मेहंदी आणि संगीतच्या प्रोग्रामला जाऊन आल्या होत्या. साजरीला दोघींनी मिळून तयार केलं होतं. तशा ठरल्याप्रमाणे तिघी नटून थटून छानसा घागरा घालून गेल्या होत्या. जाताना जो आनंद दिसत होता चेहऱ्यावर, आता तेवढा टेन्शन वाटत होता. काही नाही, त्याने आवाज दिला तशी आरशातून मागे पाहत ती. मग डान्स जास्त झाला का? चेहरा का उतरला इतका? अहो ते मला काही नको, राहू दे. त्याने आवाज दिला तशी काही सांगायला तोंड उघडणार तेवढ्यात पुन्हा गप्प झाले. केशर, व्हॉट हॅपेंड? अहो ते मला काही सांगायचं होतं, पण तुम्ही चिडणार नाही ना? केशर त्याच्या समोर येत. चिडण्यासारखे असेल तर नक्कीच चिडणार. बोल. नको, राहू द्या मग, मी जाते आवरायला. केशर तशीच मागे फिरत. केशर, इतके वेडे वेडे कशाला घेते नेहमी? त्यांनीच अर्धी चिडचिड होते माझी. बोल आता पटकन. जो मागून तिला आवाज देऊन थांबवत. हे बघा. तो चिडून पाहायला लागला. तसं बेडवर पडलेला फोर्स मधून तिने एक कार्ड काढून त्याच्या समोर ठेवला आणि त्याचा चेहरा पाहत तिथेच उभी राहिली. हे तुझ्याकडे कुठून आलं? कुणी दिलं तुला? समर कार्डवरचं नाव वाचून रागाने तिच्या समोर उभं राहत. समोर माणिक पाखरे नाव असलेलं बिझनेस कार्ड तिने ठेवलं होतं. ते वाचूनच रागाने त्या कार्डला आणि तिला पाहून प्रश्न विचारत तो. ते पण आले होते आज फंक्शन मध्ये. तिथे दिले हे कार्ड. केशर ओढणीचं टोक बोटाला गुंठाळत थोडीशी कचरत सांगत होती. व्हॉट्स? तो तिथे काय करत होता तो? ते वर्षाच्या नवऱ्याचे बॉस आहेत. त्यांच्याच कंपनीमध्ये काम करतो वर्षाचा नवरा, म्हणून आले होते ते फंक्शन मध्ये. पण काय? पण मी तर त्यांना ओळखत पण नाही. पहिल्यांदा भेटले तरी त्यांना माझ्याबद्दल सगळी माहिती होती. माझं नाव, माझं कॉलेज, घरची माहिती, मी काय काम करते सगळं. त्यांच्या कंपनीचं ॲडिट काम करावं अशी रिक्वेस्ट करत होते. त्यासाठी हे कार्ड दिलं. सगळे होते तिथे म्हणून मग कार्ड घ्यावं लागलं. त्याची एवढी हिंमत? चांगला सुनवलं का नाही त्याला? एक नंबरचा लंपट माणूस आहे तो. तुझी माहिती काढली का त्यांनी? उद्या त्याची कुंडली मांडायला घ्यावी लागेल. समर रागाने ते हातातलं कार्ड फाडून फेकत. अहो माझं काही चुकलं का? तिथे सगळे होते म्हणून मला काही बोलता नाही आलं. माझ्यामुळे परत काही प्रॉब्लेम नाही ना होणार? ते मागे जमीन प्रकरण माहिती आहे ना तुम्हाला? किती मनस्ताप झाला होता. म्हणूनच भीती वाटत होती तुम्हाला सांगायला. मी चूक केली का हे घेऊन? तुम्ही काही असेल तर आधीच सांगून ठेवा मला, म्हणजे माझ्याकडून काही चूक नको व्हायला. केशर थोडं टेन्शन मध्ये त्याला पाहून घाबरून तो हातातला ओढणीचा गुंता आणखी गोल गोल फिरवत. केशर, क्लाइम डाऊन, इकडे ये. तिच्या हाताला पकडून तिला तो समोर ओढत. तुझ्यामुळे काही नाही होत. तू नेहमी चांगलंच करायला जाते, पण हे राजकारण आहे. इथे चांगल्याच्या बदल्यात चांगलं मिळेल हे फार क्वचित होतं. तू टेन्शन नको घेऊ, मी पाहतो काय करायचं. फक्त जेवढं लांब राहता येईल त्या माणसापासून तेवढं लांब राहा. सध्या इतकं सांगू शकतो मी. तिच्या गालावर हात ठेवून तिला समजावत तो. वेळ सकाळी
9 वाजता. वहिनी तू अजून रेडी नाही झाली? अगं तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना आणि तू अजून आवरलं नाहीये. आम्ही दोघी बघ झालो पण तयार. चल ना लवकर, नाहीतर हिची एवढी तयारी केली आहे सगळी खराब करेल ही. साजरी केशरच्या रूम मध्ये आली तशी ती बेडवर 4-5 साड्या काढून सगळ्या पाहत बसलेली दिसली तशी साजरी आवाज देत, आज वर्षाचं लग्न होतं त्यासाठी तिघी पुन्हा एकदा तयार होऊन निघाल्या होत्या. त्याची तयारी चालू होती. साजू बरं झालं तू आली. मला सांग ना कोणती साडी घालू मी, ही की ही? केशर हातात 2 साड्या घेऊन तिला विचारत, मला कशाला विचारते, समर्थ आहे ना इथे बसलेला. विचारलं असतं तर आतापर्यंत तयार पण झाली असती. साजरी टेरेस मध्ये फोनवर बोलणाऱ्या समरला पाहत, काही नको त्यांना, ते सांगायची वाट पाहत बसले तर तिकडे वर्षाची पाठवणी पण होईल. फोन मधून डोकं वर निघेल तर मला सांगतील ना ते. त्यांचे मीटिंगचे कपडे पण मी काढून ठेवलेत, त्याची पण शुद्ध नाहीये त्यांना. तू मला सांग ना पटकन, अजून उशीर होईल नाही तर. एकतर आज सगळ्यांचा वरडा खावा लागणार आहे मला. रात्री जाऊ देत नव्हत्या, इथे थांब म्हणत होत्या, पण लवकर यायचं प्रॉमिस करत मीच निघाले आणि आता घड्याळ बघ इथेच 9 वाजलेत. केशर घाई करत, अगं जाऊ आपण वेळेत. तू ही साडी घाल, छान दिसेल. ही ठेवून दे, थोडी हेवी आहे ही. आणि हा सेट घाल, केस पण बोन मध्ये बांधून गजरा लाव. आवर आता पटकन, तोपर्यंत मी रुहीला खायला घालते, म्हणजे त्रास नाही देणार ही पुढे. आणि हो आवरून झालं की लगेच ये खाली, नाही तर पुन्हा होते म्हणून समर्धाची वाट पाहत बसशील. अजून उशीर होईल जायला. साजरी पटापट सगळं सांगून रुहीला घेऊन खाली निघत, सर ना बाजूला, मला उशीर होतोय. माझी काहीच तयारी केली नाही तू? तुझंच आवरते कधीपासून, इतका वेळ का नाही आवरलं स्वतःच? त्याचा फोन झाला तसा क्लॉसेटमध्ये आरशासमोर साडीच्या निऱ्या ठीक करणाऱ्या तिला धक्का देत बाजूला करत तो, अहो काय करताय, पडेल ना मी. आणि तुमचं लक्ष असेल तर दिसेल ना, सकाळपासून तुमची तयारी करत होते मी. हे काय, हे बघा जरा. मागे चेअरवर त्याचे कपडे, घड्याळ, रुमाल, वॅलेट सगळं काही रेडी करून ठेवलेलं त्याला दाखवत ती. हा केलं का तयारी? मग सांगणार कोण? थँक्यू. तिच्या केसांचा केलेला बंद सोडून देत तिला त्रास देत पुढे जातो. अहो काय करताय, आधीच उशीर झालाय मला. केस का सोडले माझे? केशर चिडून त्याला वरडत, माझी मर्जी. तो बेफिकीरपणे खांदे उडवत तिच्याकडे दुर्लक्ष करत, अगं काय करते, माझं शर्ट. केशर काय केलं हे? तिला मुद्दाम त्रास देऊन तो गालात हसायला लागला तशी ती रागाने त्याचा इस्त्री केलेला शर्ट ओढून घेत गोल गोल करून सगळा चुरगळून चेअरवर फेकत, माझी पण मर्जी. ती हसून त्याला चिडवत आरशासमोर येऊन आपले केस ठीक करत, माझी मर्जी काय, दुसरा शर्ट दे लवकर, मला उशीर होतोय. नाही दिला तर बघ हा, अजून त्रास देईन मी. चिडून तिच्या मागे उभा राहत तिला वॉर्निंग देतो, मी नाही देणार. सुरुवात कुणी केली त्रास द्यायला? आता बरोबर फिट्टम फाट झाली. घ्या तुम्ही तुमचा, मला पण उशीर होतोय. साजू वाट बघते माझी खाली. आरशातून त्याला खुन्नस देत नाक मोडत ती, केशर देणार की नाही? नाही अहो नको नको, काय करताय? किती मुश्किलीने बसलेत, ते सोडू नका ना प्लीज प्लीज. तिने नकार दिला तसं त्यांनी तिच्या कमरेत हात घालून तिला मागे ओढलं आणि एक हाताने तिच्या निर्या सोडायची धमकी देत आरशातून हसून तिला पाहत तो, मग देणार की नाही? याला काय अर्थ आहे? दादागिरी आहे ही. सुरुवात तुम्ही केली होती ना, देणार की नाही? त्या निर्या बाहेर ओढण्याचा धुंदीत असणारा तो, देते सोडा ना मला. डोळे बारीक करून त्याला पाहत निर्यावरचा हात त्याचा हात बाजूला करत ती, गुड गर्ल. असंच आधी ऐकलं असतं तर. जा दे लवकर. तिच्या गालावरून ओठ टेकून तिला सोडत तो, घ्या चिडके कुडचे, सरका बाजूला, जातेच मी बाहेर. एक नजर चिडून त्याला पाहत कबोर्ड मधून शर्ट काढला आणि त्याचा हातावर आणून आपटला. दारातून त्याला बाजूला ढकललं आणि तर बाहेर निघून गेली.
समजतात काय स्वतःला, जेव्हा बघावं तेव्हा स्वतःच खरं करतात. एकतर इतकी मेहनत करून तयारी केली, त्यांचं कौतुक राहिलं बाजूला, नुसते त्रास द्यायचं माहितीये, शिडके पापड कुठचे. पुन्हा एकदा केसांचा बन घालत स्वतःशी बडबडत ती घाई तयारी करत होती. स्वारी दे मी मदत करतो, एकटीच बडबडत ती केसात गजरा माळत होती. तसा तिच्या खांद्यावर ओठ टेकून आरशातून तिला पाहतो. काही नको, पुन्हा त्रास द्याल, तुमचं झालं ना आवरून, जा मग तुम्ही. ती चिडून त्याला पाहत, हाय अशी चिडल्यावर किती हॉट दिसते तू गुलछडी, हेच तर पाहायचं असतं म्हणून चिडवलं. तिला मागून मिठीत घेतो. ग बसा आता, अजिबात गोड गोड बोलू नका, त्याला बाजूला ढकलत ती. आता तू इतकी गोड गोड दिसते, मग तसंच बोलणार ना मी. चिडल्यावर इतकी गोड दिसते ग तू, आणि त्यात आज इतकी सगळी गोड गोड तयारी आहे. तारीफ तर व्हायलाच हवी ना माझ्या गुलछडीची. तुला पाहून नवरी कोण आहे ते कळणारच नाही. नको ना जाऊ तू, आपण इथे थांबूया. तिच्या गजऱ्याचा सुहास घेत कानावर ओठ फिरवतो. अहो सोडा ना, आता उशीर होत नाहीये का तुम्हाला? त्याचे एवढ्याशा स्पर्शाने पण शहारून मेणासारखी वितळत ती. नाही तुला पाहू दे ना, मग जातो. गुलछडी हे असं इतकं छान आवरलंय, मेहंदी, गजरा, बांगड्या, लिपस्टिक, हे सगळं पाहून तुझी कोणती बकेट लिस्ट नाही आठवत तुला? तो मुश्किलपणे तिला विचारत. माझी बकेट लिस्ट कोणती? मला तर नाही आठवत. ही लाल साडी, गजरा, मेहंदीचे हातात दुधाचा ग्लास, धुंद रात्र, आणि काय, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, सुहाग रात, घुंगट. ग बसा, काहीही बोलता तुम्ही. नाहीये माझी अशी कोणती बकेट लिस्ट. बोलता बोलता मध्येच त्याच्या ओठांवर हात ठेवून सवालला गप्प करत लाजून पाहत ती. का नाहीये? नसेल तर कर ना मग ऍड. त्याशिवाय माझी छोटीशी कळी कशी येणार? कळी? माझी कळी, या गुलाबरावाची छोटीशी कळी. तिच्या पोटावर हात फिरून गालात हसून तिला आवाज जवळ ओढतो. अहो नका ना त्रास देऊ, सोडा ना. अहो काय केलं हे? सगळी लिपस्टिक खराब केली माझी, पुन्हा लावावी लागेल आता. साजू वरडेल मला, उशीर झालाय आधीच. का केलं असं? गोड गोड बोलून तिच्या ओठांना काबीज करत त्याने मनाची इच्छा पूर्ण करून घेतली. तशी त्याला दुरावत पुन्हा ओठांवर लिपस्टिक फिरवत ती. माझी मर्जी, पुन्हा तिला छेडतो. चल मी निघतो, बाय. हे काय निघाले पण तुम्ही? एक गोष्ट राहिली ना, थांबा. केसातून हात फिरवत तो जायला लागला तशी त्याला आवाज देते. काय राहिलं? सगळं घेतलं मी. खिशात हात घालत आरशात पाहतो. ते लिपस्टिक थोडी जास्त लावली मी. ओठांवर ओठ फिरवून त्याला दाखवती. मग पुन्हा कमी करायची का? ये. हो, पण माझ्या स्टाईलने. त्याला हसून पाहत टेबलवर ठेवलेला तिचा मोबाईल आणि पर्स हातात घेत ती कशी भुवया उंचावून तिला पाहतो. अशी ती काय करणार ते पाहत तो उभा होता. तसं तिने भराभर त्याच्या दोन्ही गालावर, मानेवर आणि पांढऱ्या सफेद शर्टाच्या दोन्ही बाजूला ओठांचे टप्पे सोडत आपली लिपस्टिक कमी केली आणि 2 पावलं त्याच्यापासून लांब जाऊन उभी राहिली. केशर, व्हॉट इज दिस? रागाने आणि लिपस्टिकने लाल झालेला गुलाबराव आरशात स्वतःला पाहत. बदला आता कसं फिट्टमफाट, हिशोब बराबर. हाय, रागात आणखीनच हॉट दिसता तुम्ही गुलाबराव. बाय बाय. आणि हो, आता शर्ट स्वतःच जाऊन घ्या आणि चेंज करा, नाहीतर बायकोचं प्रेम सोबत घेऊन फिराल. बाय. त्याला चिडवत हसून दारातून पाहत बाहेर पळत ती. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करायचं सर्वांनी प्रयत्न करा. आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर नक्कीच सबस्क्राईब हा बटन वर क्लिक करा. समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.